तर रेकॉर्डिंग चालू झालंय. आपण बघितलं, प्रिव्होस्ट थिअरी बघितली. प्रिव्होस्ट हे नाव जरा लक्षात ठेवा जावं. प्रिव्होस्ट त्यानं एकदम सोपं सांगितलेलं आहे प्रिव्होस्टनं, की बाबा सर्व बॉडीज हीट रॅडिएट पण करतात, ऍब्झॉर्ब पण करतात. कोणता रेट जास्त त्याच्यावरून टेम्परेचर वाढेल का कमी होईल ठरतं. त्याच्यानंतर लक्षात घ्या, हे 3 मार्काचे प्रश्न जास्त लिहायचे असतात, पण मी त्याला जरा शॉर्टकट करू करू लिहिलेला आहे. कळलं का? थोडं शॉर्टकट मध्ये तुम्ही हो एखादे दोन शब्द जास्त वाढून लिहायचे. उगाच जास्त लेंदी करण्यापेक्षा तुम्हाला सोपे उत्तर यावे म्हणून शॉर्ट मध्ये दिलेत उत्तर. तुम्ही मनानं काही वाक्य ऍड करू शकता. स्टेट अँड प्रूव्ह किर्चॉफ्स लॉ ऑफ हीट रेडिएशन. पहिल्यांदा किर्चॉफचा लॉ काय आहे ते समजून घ्या. किर्चॉफचा लॉ काय आहे ते समजून घ्या. किर्चॉफचा लॉचं मॅथमॅटिकल स्टेटमेंट हे आहे. आपल्याला जर हे कळलं तर हे मनानं लिहिता येत असते. आपल्याला जर हे कळलं तर मनानं लिहिता येत असते. तर ते उगच आपण बिनकामाच्या गोष्टीमध्ये जायला बघतो. तर बघा, हा 3 मार्काचा प्रश्न आहे. अतिशय महत्वाचा प्रश्न आहे. हे बऱ्याच वेळेस विचारतात. हे बघा, त्याचा प्रूफ इथं आहे. हम्म. बघा काय म्हटलंय. इकडं प्रूफ ठेवू आपण. पहिल्यांदा तर बघा, किर्चॉफचा लॉ म्हणजे हे आर अपॉन ए इज इक्वल टू आर बी. म्हणजे थोडक्यात काय दिसते रे ह्याच्यातून. आर म्हणजे काय असते, इमिसिव्ह पॉवर ऑफ ए बॉडी. त्याचा रेशो कोणासोबत आहे, कोएफिशियंट ऑफ ऍब्सॉर्प्शन सोबत. तर ते ती ऑर्डिनरी काय असतं? ऑर्डिनरी म्हणजे आपल्या नॉर्मल बॉडीज, आजूबाजूच्या बॉडीज, नॉर्मल बॉडीज. हो परफेक्टली ब्लॅक बॉडी कशी असते, तिचं ए इक्वल टू 1 असते, पूर्णच ऍब्झॉर्ब करत असते. ब्लॅक बॉडी सोडून बाकीच्या सर्व बॉडीज, त्यांना आपण ऑर्डिनरी बॉडीज म्हणतो, नॉर्मल बॉडीज म्हणतो. मग हे स्टेटमेंट लिहायचं हे, किंवा हे पण लिहू शकता. हे स्टेटमेंट लिहायचं म्हणल्यावर काय म्हणायचं, रेशिओ ऑफ इमिसिव्ह पॉवर ऑफ ए बॉडी टू इट्स ऍब्सॉर्प्टिव्ह पॉवर इज इक्वल टू इमिसिव्ह पॉवर ऑफ ब्लॅक बॉडी. बघा, ब्लॅक बॉडी. रेशिओ ऑफ इमिसिव्ह पॉवर टू द कोएफिशियंट ऑफ ऍब्सॉर्प्शन इज कॉन्स्टंट फॉर ऑल बॉडीज. कॉन्स्टंट आहे आणि ते किती आहे, इमिसिव्ह पॉवर ऑफ परफेक्टली ब्लॅक बॉडी ऍट दॅट टेम्परेचर. अलग लक्षात हे. एकतर कॉन्स्टंट पण आहे, म्हणजे हे सर्वांसाठी कॉन्स्टंट आहे. कोणतीही बॉडी घ्या, तिचा आर बाय ए कॉन्स्टंट आहे. त्याची व्हॅल्यू काय, आर अपॉन आर बी. ह्यालाच रिअरेंज करून हे बनवलंय. कसं आहे बघा, ए ला इकडे घ्या आणि आरबी ला खाली घ्या. सो आर बाय आरबी इज इक्वल टू ए. आणि आर बाय आरबी ला आपण ई प्रूव्ह केलं आताच. आर बाय आरबीची व्याख्या काय, कोएफिशियंट ऑफ इमिशन. तो ई इज इक्वल टू ए. म्हणजे हे आणि हे सेमच आहे, बरोबर का. हो तुम्ही असे म्हणू शकता, कोएफिशियंट ऑफ ऍब्सॉर्प्शन इज इक्वल टू कोएफिशियंट ऑफ इमिशन फॉर ऑल बॉडीज ऍट अ गिव्हन टेम्परेचर. असे म्हणू शकता. दोन्हीपैकी कोणतंही म्हणा चालतंय, ठीक आहे. दोन्हीपैकी कोणतंही म्हणा चालतंय. कळलं का रे बाळांनो. कळालं. आता ह्याचा प्रूफ, प्रूफ पण करा म्हणलंय. प्रूफ, प्रूफ. बघा प्रूफ काय. प्रूफ देत असताना अगोदर असं काढायचं डायग्राम. ह्या डायग्राम मध्ये काय, एक पूर्णपणे बंद असलेली टेम्परेचर एन्क्लोजर, म्हणजे बाहेरून हीट मध्ये येत नाही, मधली हीट बाहेर जात नाही. दोन बॉडीज ठेवलेल्या आहेत. एक आहे ब्लॅक बॉडी, एक आहे नॉर्मल बॉडी. है ना. नॉर्मल बॉडी ए आहे, ब्लॅक बॉडी बी आहे. प्रूफ लिहिताना आपण काय लिहायचं असते, कन्सिडर. जे काय सुरुवातीला म्हणालो ना आपण, एक रूम कन्सिडर ऑर्डिनरी बॉडी ए, परफेक्टली ब्लॅक बॉडी बी, एनक्लोज्ड इन अ थर्मनस एनक्लोजर. हे अथर्मनस आहे, म्हणजे मधली हीट बाहेर येत नाही, बाहेरची हीट मध्ये जात नाही. अथर्मनस, अथर्मनस एनक्लोजर ऍट थर्मल इक्विलिब्रियम. बस एवढं कळलं. मग बोथ
रिसिव्ह रेडिएशन क्यू पर युनिट एरिया, म्हणजे ह्यानं काहीतरी रेडिएशन रिसिव्ह करतंय, ह्यानं पण रेडिएशन रिसिव्ह करतंय. तर दोघांवर पण क्यू पडेल का नाही? आता जरा नीट समजून घ्या. दोघांवर पण क्यू पडेल, कारण का आता दोन्ही बॉडी कशा येतात? सारख्याच आकाराच्या येतात, ऑफ सेम शेप. ऑफ सेम शेप. मग सेमच शेप आहे म्हणल्यावर दोघांवर पण हीट रॅडिएट तेवढीच असेल का नाही? त्यांच्यावर पडणारी हो इन्सिडंट तेवढीच आहे, कारण का तर आजूबाजूला सर्व टेम्परेचर सेम आहे. आजूबाजूला सर्व टेम्परेचर सेम आहे. मग दोघांवर पण पडणारी हीट क्यू आहे. दोघांवर पण किती हीट पडायला? क्यू. किती पडायला? क्यू. 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 म्हणजे काय? म्हणजे काय? हे बघा, हे असं आहे. हिच्यावर पण जेवढी काही हीट पडायला तिचा अमाऊंट आहे क्यू, आणि हिच्यावर पण जेवढी हीट पडायला तिचा अमाऊंट आहे क्यू. ही म्हणजे क्यू इन्सिडेंट आहे, दोघांवर पण क्यू पडायला. हे तर पक्क झालं. मग आता फॉर बॉडी ए, ए बॉडीसाठी आपण काय लिहू शकतो? ए क्यू इज इक्वल टू आर. हा, हा, हे महत्वाचं आहे. म्हणजे हीट ऍब्झॉर्ब इज इक्वल टू हीट इमिटेड. हीट ऍब्झॉर्ब इज इक्वल टू हीट इमिट. का? कारण थर्मल इक्विलिब्रियम आहे, टेम्परेचर सेम आहे म्हटल्यावर जेवढी काही हीट तुम्ही ऍब्झॉर्ब करायले, तुम्ही तेवढीच हीट एमिट करत असणार. बरोबर आहे का नाही? किंवा तेवढीच हीट तुम्ही पर सेकंद रेडिएट करत असणार. बरोबर का? हो. हो. बघा, बघा आता फॉर बॉडी ए, ए बॉडीसाठी जरा मी कसं लिहायलो बघा, जरा व्यवस्थित लिहायचं म्हणल्यावर थर्मल इक्विलिब्रियम असल्यामुळे हम्म, बघा, फॉर थर्मल इक्विलिब्रियम. इक्विलिब्रियम आहे म्हणजे टेम्परेचर कॉन्स्टंट आहे का नाही? हम्म. टेम्परेचर कॉन्स्टंट आहे म्हणजे रेट ऑफ कॉन्स्टंट. ऍब्सॉर्प्शन, म्हणजे ऍब्सॉर्प्शन रेट. हे बघा, चे हे बघा, इमिशन रेट इज इक्वल टू ऍब्सॉर्प्शन रेट. बरोबर आहे का रे? हम्म. हो. हं. बघा, ऍब्सॉर्प्शन रेट इज इक्वल टू इमिशन रेट. ऍब्सॉर्प्शन रेट इज इक्वल टू इमिशन रेट. म्हणजेच काय? क्यू ऍब्सॉर्ब इज इक्वल टू हीट रेडिएटेड. बरोबर आहे का? बरोबर आहे. हम्म. मग सर, हे कंडिशन फक्त इक्विलिब्रियमलाच ना, बाकीचे हा, कोणते? इक्विलिब्रियमलाच. हा, ऍब्सॉर्प्शन रेट इज इक्वल टू इमिशन रेट, किंवा हीट ऍब्सॉर्ब इज इक्वल टू हीट इमिटेड. हीट ऍब्सॉर्ब इज इक्वल टू हीट इमिटेड. हे क्यू काय आहे? क्यू पर युनिट एरिया पर युनिट टाइम आहे. हे बोथ रिसिव्ह रेडिएशन एनर्जी क्यू पर युनिट एरिया पर युनिट टाइम आहे. तसं तर आता क्यू म्हणजे कधी कधी काही काही वापरतात. मग ऍब्सॉर्प्शन रेटला काय लिहिता येतंय? बघा, क्यू ए इज इक्वल टू इमिशन रेटला आपण आर लिहितो. बरोबर आहे का नाही? हो. मग हो. क्यू ए ला काय लिहिता येतंय? ए इंटू क्यू. आठवते का? हा. बघा, तुम्हाला आठवते का? क्यू. हो, क्यू क्यू ए ए बाय अपॉन क्यू इज इक्वल टू ए. हो, ए आहे. बाय क्यू टू. ए ला, क्यू ए ला ए क्यू लिहिता येते का? हो, लिहितात. तो हे आर. कळलं हे? ए क्यू इज इक्वल टू आर. हम्म. सो फॉर बॉडी ए तुम्ही ए क्यू इज इक्वल टू आर लिहिलं, आणि फॉर ब्लॅक बॉडी ए क्यू इज इक्वल टू आर बी. कारण ब्लॅक बॉडीसाठी ए काय असतंय? फॉर ब्लॅक बॉडी इथं लिहितो बघा, फॉर ब्लॅक बॉडी ए इज इक्वल टू 1 असतंय, आणि आर लाच आपण तिच्या ब्लॅक बॉडीच्या रेडिएशन रेटला आरबी म्हणतो. माहिती आहे का?
ब्लॅक बॉडीचा आर म्हणजे आरबी हम्म, असते, बरोबर का? हो बरोबर का रे बाळांनो? हो हे सर. कळलं का हो रे अभि? हो. हो कळलं. मग ह्या दोन इक्वेशनला डिवाइड करा. दोन इक्वेशनला आपण डिवाइड करू. इक्वेशन वन डिवायडेड बाय टू. इक्वेशन टू असं जर केलं तर तुम्हाला काय भेटल? इक्वेशन वन काय, हे खालचं सोडून द्या, आपण आधी वरचं आपल्या पद्धतीने करू. इक्वेशन वन काय आहे? ए क्यू. ए म्हणजे क्यू इज इक्वल टू आर हा, मग इक्वेशन म्हणजे एलएचएस ला एलएचएस ने डिवाइड जर केलं तर ए क्यू डिवायडेड बाय खाली काय येईल? क्यू 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 कसं आहे? इज इक्वल टू काय येईल? आरएचएस काय? आर आर बाय आर बी झालं. मग आता ह्याच्यामध्ये काय कॅन्सल होत आहे? क्यू क्यू. क्यू कॅन्सल झालं की तुमच्याकडे बघा हे असेल. क्यू कॅन्सल झाल्यावर इकडे काय ते एलएचएस ला ए इज इक्वल टू आर बाय आरबी ला ए काय लिहिता इक्वल टू येते? आर बाय आर. ई ई. एक तर तुमच्याकडे आलं ई आलं. कारण काय पुढे? सिन्स किंवा युझिंग काय वापरलं तुम्ही? ई इज इक्वल टू आर बाय आरबी, आहे का नाही? हा त्याच्यानंतर तुम्ही असंही लिहू शकता. ठीक आहे, चला, ठीक आहे, राहू द्या, थांबा. आर बाय आरबीच लिहू आपण ह्याला. हम्म, काय वापरायचं नाही, हे राहू द्या सध्या. हे असं आलं. मग ह्याच्यावरून काय येते? आर अपॉन आर ए. दिस इम्प्लाइज, बोला काय येतंय? आर अपॉन, इज इक्वल टू सॉरी, आर आर अपॉन आर आर अपॉन ए. ए काय येईल? आर अपॉन ए काय येईल? आरबी. आर बी आरबी. आरबी. झालं का प्रूव्ह मग? हो. हेन्स प्रूव्ड. हेच आपल्याला प्रूव्ह करायचंय ना. अल्सो, आता ह्याला काय? अल्सो त्याच्यामध्ये काय लिहू शकता तुम्ही? ए इज इक्वल टू आर बाय आरबी. दिस इम्प्लाइज ए इज इक्वल टू आर बाय आर बी किंवा अल्सो युझिंग ई इक्वल टू आर अपॉन आरबी. ही डेफिनेशन जर वापरली आपण आणि जर थोडं रिअरेंज केलं आणि रिअरेंज केलं, काय येते मग? ए इक्वल टू ई येते का? आलं का हो बघा? ए इक्वल टू. आलं का रे? हो आलं म्हणजे ह्यालाच रिअरेंज केलं आणि असं वापरलं की हे येतंय. हेन्स प्रूव्ड. हेन्स प्रूव्ड. कळलं का बघा बरं कसे आहेत ते? म्हणजे काहीच नाही, थर्मल इक्विलिब्रियमचं लिहायचं अगोदर दोघांसाठी. म्हणजे थर्मल इक्विलिब्रियम म्हटलं
की तुम्हाला ए क्यू इज इक्वल टू आर लिहिता येते, मग ते ए बॉडीसाठी आणि बी बॉडीसाठी लिहून काढायचं. फक्त ब्लॅक बॉडीसाठी ए ची व्हॅल्यू किती ठेवल्या? 1. 1 ठेवल्या बस. आणि आर ची व्हॅल्यू आर बी ठेवल्या, आणि मग दोघांना डिवाइड करून झालं, आलं. 3 मार्काचा प्रश्न. कळला का रे? हो. हो. पुढे काय म्हटलं बघा. एक्सप्लेन स्पेक्ट्रल डिस्ट्रीब्युशन ऑफ ब्लॅक बॉडी रेडिएशन, 3 मार्क्स. बघा, स्पेक्ट्रल डिस्ट्रीब्युशन ऑफ ब्लॅक बॉडी रेडिएशन हे जरा नीट समजून घ्या. स्पेक्ट्रल डिस्ट्रीब्युशन ऑफ ब्लॅक बॉडी. ऑब्झर्वेशन्स हे जरा व्यवस्थित समजून घ्यायचंय. हे मोठा प्रश्न आहे. हा प्रश्न मोठा आहे, स्टार केलेला आहे म्हणजे बुक मधला आहे, हे येऊ शकतो. बघा, काहीच नाही. ब्लॅक बॉडी मधून बाहेर पडणारी जे रेडिएशन आहेत त्याच्याविषयी डिटेल माहिती सांगायची आहे. राईट. ब्लॅक बॉडी, समजा तुम्ही एखादी अशी ब्लॅक बॉडी ठेवली. समजा तुम्ही अशी एक ब्लॅक बॉडी इथं ठेवली, तर तिच्यामधून जे बाहेर रेडिएशन पडतात तर त्याच्याविषयी तुम्हाला काय काय दिसलं, ऑब्झर्वेशन सांगा म्हटले. तर आपण त्याचा आता अभ्यास करायचा आहे. पहिल्यांदा तर डेफिनेशन काय बघा, हे काय म्हटलंय, स्पेक्ट्रल डिस्ट्रीब्युशन म्हणजे काय. थोडक्यात तर डिस्ट्रीब्युशन ऑफ एनर्जी ओव्हर डिफरंट वेवलेंथ ऍट अ गिव्हन टेम्परेचर ऍज अ फंक्शन ऑफ वेवलेंथ इज कॉल्ड स्पेक्ट्रल डिस्ट्रीब्युशन ऑफ ब्लॅक बॉडी. म्हणजे ही आहे त्याची व्याख्या. म्हणजे काय, असं दिसून आलंय, ब्लॅक बॉडीचा अभ्यास केला असता. समजा एखाद्या टेम्परेचर टी ला ब्लॅक बॉडी आहे, तर तिच्यामधून निघालेले जे रेडिएशन आहेत ते एका प्रकारची वेवलेंथ निघत नाहीत, ऑल वेवलेंथ बाहेर पडतात. काय बाहेर पडतात? ऑल वेवलेंथ. सो All. ब्लॅक बॉडी मधून बाहेर निघणारी एनर्जी ही फक्त एका वेवलेंथ पुरती मर्यादित आहे का, इट इज स्प्रेड अक्रॉस ऑल द वेवलेंथ? All the स्प्रेड ऑल. wavelength. मग पहिलं वाक्य काय, Spread all ब्लॅक the. बॉडी रेडिएशन इज डिस्ट्रीब्युटेड ओव्हर द एंटायर इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम. स्पेक्ट्रम म्हणजे सर्व वेवलेंथ आल्या त्याच्यामध्ये, गॅमा रेज, मायक्रोवेव्ह, सर्वच. म्हणजे कोणत्याही ब्लॅक बॉडी मधून किंवा नॉर्मल देखील बॉडी असेल तर तिच्यामधून सर्व वेवलेंथ बाहेर पडतात, पण कमी जास्त प्रमाणात पडतात. महत्वाचं काय, कमी जास्त प्रमाणात पडतात. मग एखाद्या बॉडीचं जर तुम्ही बघितलं, तिच्यामधून बाहेर पडणाऱ्या वेवलेंथ वर्सेस पर्सेंटेज, पर्सेंटेज किंवा पॉवर, किती पॉवर बाहेर पडल्या म्हणजे किती जूल बाहेर पडायला. समजा ह्याच्यामधून एकूण 100 जूल बाहेर पडली एका सेकंदाला, तर वेगवेगळ्या वेवलेंथला किती पडली. तर असं दिसून आलंय, खूप कमी वेवलेंथ आहे समजा 1, कुणाची 2 आहे, युनिट काहीतरी असेल 3, 4. तर असं दिसलं की खूप कमी वेवलेंथला खूप कमी एनर्जी बाहेर पडते, वगैरे 10 जूल वगैरे. थोडी वेवलेंथ वाढली की 20 जूल, मध्यम वेवलेंथला काय तर 30 जूल. मग पुन्हा आणखीन वेवलेंथ वाढली की पुन्हा आणखीन कमी होत आहे 25, पुन्हा आणखीन कमी होत आहे 20, पुन्हा आणखीन कमी होत आहे. म्हणजे तुमच्या लक्षात आले का, एखाद्या बॉडीमधून बाहेर पडणाऱ्या वेवलेंथची पॉवर जर बघितली, तर खूप कमी वेवलेंथची पॉवर पण कमी आहे, खूप जास्त वेवलेंथची पॉवर पण कमी आहे, मध्यम वेवलेंथची पॉवर खूप जास्त आहे. तर असं दिसून येईल तुम्हाला त्या त्या वेवलेंथची पॉवर आणि वेवलेंथ. तर हे असं बघा बरं जरा, खूप कमी वेवलेंथची पॉवर पण कमीच आहे. जसजशी वेवलेंथ वाढत चालली तसतशी पॉवर वाढत चालली. मॅक्झिमम पॉवर त्या मध्यम वेवलेंथला आली.
आणि पुन्हा नंतर पॉवर कमी होत चाललंय. हे काही दिसलं का रे बाळांनो तुम्हाला जरा? हो. पॉवर किंवा त्या त्या वेव्हलेंथवर पडणारी एनर्जी, किती एनर्जी बाहेर पडायला आहे. हे जे ग्राफ आहे, ह्या ग्राफला काय म्हणतात? स्पेक्ट्रल डिस्ट्रीब्युशन. हे बघा, ह्या ग्राफला काय म्हणतात? हे सध्या ह्या ग्राफकडे बघा, ह्याच्याकडे बघू नका. स्पेक्ट्रल स्पेक्ट्रल डिस्ट्रीब्युशन ऑफ ब्लॅक बॉडी रेडिएशन. हा ग्राफ काय आहे रे? रेडियंट पॉवर वर्सेस वेव्हलेंथचा ग्राफ आहे. काय ग्राफ आहे हा? रेडियंट पॉवर Radiant power power versus versus wavelength. wavelength. वेव्हलेंथचा ग्राफ आहे. मग रेडियंट पॉवर किंवा डिस्ट्रीब्युशन ऑफ एनर्जी, डिस्ट्रीब्युशन ऑफ रेडियंट एनर्जी ओव्हर डिफरंट वेव्हलेंथ, वेगवेगळ्या वेव्हलेंथ मध्ये एनर्जी कशी डिस्ट्रीब्युट झाल्या ऍट अ गिव्हन टेम्परेचर ऍज अ फंक्शन ऑफ वेव्हलेंथ. ऍज अ फंक्शन ऑफ वेव्हलेंथ म्हणजे वेव्हलेंथ नुसार कसं व्हॅरी होते, हे जरा जास्तच आगाऊ भाषेत दिले. आपण जरा सोपी भाषा करायचं म्हटलं, हे व्याख्या, व्हॉट इज स्पेक्ट्रल डिस्ट्रीब्युशन? द डिस्ट्रीब्युशन ऑफ रेडियंट एनर्जी. सर्वात पहिले तर रेडियंट एनर्जी ओव्हर डिफरंट वेव्हलेंथ ऍट गिव्हन टेम्परेचर ऍज फंक्शन ऑफ वेव्हलेंथ. ऍज फंक्शन म्हणजे वेव्हलेंथ नुसार कसं बदलतंय, याच्यापेक्षा काय? द डिस्ट्रीब्युशन ऑफ रेडियंट एनर्जी द ग्राफ ऑफ, असं लिहू. हा काय बेसिकली ग्राफ आहे. कशाचा ग्राफ आहे रे? द ग्राफ ऑफ डिस्ट्रीब्युशन ऑफ रेडियंट एनर्जी वर्सेस, म्हणजे विथ वर्सेस म्हणजे वाय ऍक्सिस वर काय आणि एक्स ऍक्सिस वर असते, बरोबर का? वर्सेस हाँ. वेव्हलेंथ, बस. वेव्हलेंथ एवढंच लिहू आपण, काही गरज नाही जास्तच लिहायची. वेव्हलेंथ ऍट अ गिव्हन टेम्परेचर, म्हणजे फॉर अ गिव्हन टेम्परेचर असते, पण ते नाही लिहिलं तर पण ठीक आहे, चला राहू द्या. हे ऍज अ इज कॉल्ड, बघा बरं आता कळतंय का? वाचा बरं एकदा पूर्ण. द ग्राफ ऑफ Graph of distribution. distribution of radiant energy versus wavelength is spectral distribution of black body. हाँ, समझ. स्पेक्ट्रल डिस्ट्रीब्युशन ऑफ ब्लॅक बॉडी हे काय आहे? तर ते एक ग्राफ आहे. काय वर्सेस काय ग्राफ आहे? कुणाचा वर्सेस कुणाचा ग्राफ आहे? हाँ, Radiant radiant energy energy versus versus wavelength wavelength. Versus at आर temperature. वर्सेस लॅम्बडा. आर वर्सेस लॅम्बडा ह्याचा ग्राफ आहे, कळलं का? आणि ग्राफ कडे बघितलं असता बॉडी मधून निघालेल्या वेव्हलेंथ फक्त एकच आहे का? स्पेक्ट्रम मधल्या, इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम मधल्या सर्वच वेव्हलेंथ बाहेर पडतात? हाँ. सर्वच वेव्हलेंथ बाहेर पडतात, बरोबर का? बघा, सर्वच वेव्हलेंथ बाहेर हाँ. पडतात ना. मग पुढे काय दिसतंय? जरा ग्राफ कडे बघा बरं का, हे ग्राफ बघायचं. मग काय काय म्हणतंय त्यानं? ऍट अ गिव्हन टेम्परेचर एनर्जी इज नॉट युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड ओव्हर ऑल वेव्हलेंथ. सर्व वेव्हलेंथ कडे युनिफॉर्म एनर्जी नाही, म्हणजे सर्वांकडे सारखी एनर्जी आहे का प्रत्येकीकडं? हाँ. nine. आहे का नाही? सर्व वेव्हलेंथ कडे सारखी एनर्जी नाही, कुणाकडे जास्त आहे कुणाकडे कमी आहे. जर रेडियंट पॉवरचा विचार केला ग्राफचा, तर ती पॉवर पहिल्यांदा वाढत गेली, नंतर एक मॅक्झिमम व्हॅल्यू आली आणि नंतर पुन्हा कमी होत गेली, बरोबर का? द पॉवर फर्स्ट इन्क्रीजेस रिसेस अ मॅक्झिमम व्हॅल्यू ऍट सर्टन वेव्हलेंथ कॉल्ड एज लॅम्बडा मॅक्स. बघा, ज्या व्हॅल्यूला रॅडियंट पॉवरची व्हॅल्यू मॅक्झिमम आली ह्या बी पॉइंटला, त्यावेळेसची वेव्हलेंथ ती आहे, तिला लॅम्बडा मॅक्स किंवा लॅम्बडा एम म्हणतो आपण, लॅम्बडा मॅक्स. अँड देन अगेन धिस पॉवर डिक्रीजेस, बरोबर आहे का? हो. वाक्य कळलं का रे? ग्राफ कसा आहे तुम्हाला? ग्राफ कसा Yes, दिसतोय? sir. अगोदर रेडियंट पॉवर वाढते, मॅक्झिमम व्हॅल्यू अचीव्ह करते, आणि त्याच्यानंतर वाढत जाते का कमी होत जाते? कमी होत जाते. कमी हो
होत जाते. कमी होत जाते. म्हणजे लॅम्बडा मॅक्स काय आहे, मध्येच आला आता हे लॅम्बडा मॅक्स. तर लॅम्बडा मॅक्स ही अशी वेव्हलेंथ आहे की ज्या वेव्हलेंथ वर मॅक्झिमम रॅडियंट पॉवर आहे, सर्वात जास्त रेडिएशनची पॉवर लॅम्बडा मॅक्सला आहे. इथं मी काढून दाखवलं होतं ना वेगवेगळ्या वेव्हलेंथ, 1 2 3 4 5 6. ह्याच्यावर 10 जूल एनर्जी बाहेर पडायला आहे, ह्याच्यावर 20 जूल पडायला आहे, ह्याच्यावर 30 जूल पडायला आहे, ह्याच्यावर काहीतरी 25 जूल पडायला आहे, ह्याच्यावर काहीतरी 20 जूल पडायला आहे, ह्याच्यावर काहीतरी 70 जूल. तर मॅक्झिमम एनर्जी कोणत्या वेव्हलेंथला बाहेर पडायला आहे? 3 ला. मग हिला लॅम्बडा मॅक्स म्हणतात. हिला काय म्हणतात? लॅम्बडा मॅक्स. लॅम्बडा मॅक्स. लॅम्बडा मॅक्स. सो लॅम्बडा लॅम्बडा मॅक्स. लॅम्बडा मॅक्स अशी वेव्हलेंथ आहे की जिच्यावर रॅडियंट पॉवर मॅक्झिमम आहे. सो लॅम्बडा मॅक्स अशी वेव्हलेंथ आहे की जिच्यावर रॅडियंट पॉवर मॅक्झिमम आहे. काय म्हटलं? लॅम्बडा मॅक्स इज द वेव्हलेंथ करस्पॉन्डिंग टू द रेडिएशन ऑफ मॅक्झिमम इंटेन्सिटी. रेडिएशनची इंटेन्सिटी मॅक्झिमम आहे. अँड इट इज कॅरेक्टरिस्टिक ऑफ टेम्परेचर ऑफ बॉडी. जी कोणती बॉडी आहे ना, त्या बॉडीच्या टेम्परेचरवर डिपेंड करते, मटेरियलवर नाही. लॅम्बडा मॅक्स. कळलं का बघा बरं? फुल स्टॉप देतो इथं. मोठं वाक्य होतंय. इट इट इज कॅरेक्टरिस्टिक ऑफ टेम्परेचर ऑफ बॉडी. बघा बरं, वाक्य वाचा बरं पुन्हा एकदा, हे सर्वांनी वाचा. हे एवढं करण्यापेक्षा मी मॅक्झिमम रेडिएशन लिहितो. सोडा, इथं शब्द सोपा करतो. मॅक्झिमम रेडिएशन. वाचा आता एकदा, पूर्ण वाचा. बोला, वाचा. ते वाचा रे, त्याची व्याख्या विचारते. जोरात वाचा. लॅम्बडा मॅक्स इज वेव्हलेंथ करस्पॉन्डिंग टू. Lambda max is Wavelength wavelength corresponding corresponding to to the the maximum maximum radiation. It It is is radiation. It characteristic characteristics of of the temperature of temperature characteristic of the body. of body. temperature of body. लॅम्बडा मॅक्स बॉडीच्या टेम्परेचरवर डिपेंड करते. पुन्हा लॅम्बडा मॅक्स विषयी काय म्हटलंय? लॅम्बडा मॅक्स दॅट इज वेव्हलेंथ ऑफ मॅक्झिमम इंटेन्सिटी, जिच्यावर इंटेन्सिटी मॅक्झिमम आहे, डिक्रीजेस ऍज द टेम्परेचर इन्क्रीजेस. म्हणजे ह्याला काय म्हणायचंय थोडक्यात? म्हणजे डायरेक्ट रिलेशन आहे का? Inversely proportional. हा, इनव्हर्स रिलेशन आहे. तसं तर पुढे चालून आहे तो लॉ आपल्याला, पण सध्या मी लिहितोय. हे बघा, ह्याचं सध्या डिक्रीज, इनव्हर्स रिलेशन. थोडक्यात कसलं रिलेशन आहे? इनव्हर्स रिलेशन आहे. Inverse. कसलं आहे? इनव्हर्स रिलेशन. म्हणजेच इनव्हर्स रिलेशन आहे, कर्व शिफ्ट टुवर्ड शॉर्टर वेव्हलेंथ. आता ह्याचा अर्थ काय नीट समजून घ्या. बाजूला हे दुसरा कर्व दाखवला बघा, दुसरा. तर हे जरा नीट कर्व समजून घ्यायचा आहे. समजा एका टेम्परेचरला तुमची वेव्हलेंथ अशी आहे. लेटेस्ट से T1 टेम्परेचर आहे किंवा 5000 केल्विनला आहे. उगाच मोठे मोठे टेम्परेचर घेतले. जर तुम्ही बॉडीचं टेम्परेचर वाढवलं तर तिचा कर्व असा होतो. म्हणजे हे लॅम्बडा मॅक्स इथं होतं आधी, लॅम्बडा मॅक्स 1. तर दुसरं लॅम्बडा मॅक्स कमी झालं का वाढलंय बघा बरं जरा. कुणीकडे शिफ्ट झालं लॅम्बडा मॅक्स, लेफ्ट का राईट? लेफ्ट Left. कडे. लॅम्बडा कमी झालं. शॉर्टर वेव्हलेंथ लॅम्बडा मॅक्सची व्हॅल्यू कमी झाली. हा, त्याच्यावर रेडिएशन वाढलं, पण त्या लॅम्बडाची व्हॅल्यू कमी झाली. कळालंय का काही? हो. आणि म्हणजे हे टेम्परेचर आहे 5500 केल्विन. पुन्हा आणखीन टेम्परेचर वाढवलं की आणखीन इकडे शिफ्ट होते बघा. हे लॅम्बडा मॅक्स म्हणजे जो पीक आहे तो डावीकडे शिफ्ट होत चाललाय. हे आहे 6000 केल्विन. म्हणजे टेम्परेचर वाढवलं की लॅम्बडा मॅक्स वाढतोय का कमी होतोय रे? कमी कमी होते. होते. कमी. मग तुम्हाला हे काय व्हॅल्यू तर लिहायची गरज नाही. अशा ह्या ह्या काय व्हॅल्यू लिहायची गरज नाही. बट तुम्हाला असे ग्राफ काढावे लागतील. हे पहिला ग्राफ, हे दुसरा ग्राफ, हे तिसरा ग्राफ, हे चौथा ग्राफ. मग ह्यांचे लॅम्बडा मॅक्स जे आहेत ते असे शिफ्ट व्हालेत मागं. व्हालेत का शिफ्ट लेफ्ट साईडला? हो सर. हो. मग तेच वाक्य लिहिलंय. हे सर्व वाक्य महत्वाचे आहेत. लॅम्बडा मॅक्स डिक्रीजेस व्हेन टेम्परेचर इन्क्रीजेस. वाक्य कळलं?
पुढे काय म्हणतंय? हो टोटल एनर्जी एमिटेड बाय द बॉडी इज एरिया अंडर द कर्व. हा जो काही एरिया आहे हे असा आहे. त्याच्या खालचा जो काही एरिया आहे तो टोटल एरिया म्हणजे टोटल एनर्जी एमिटेड बाय द बॉडी. कळलं का? आणि त्याच्यानंतर जर विचार केला रूम टेम्परेचरचा म्हणजे 300 केल्विन जवळपास किंवा 27 डिग्री सेल्सिअस, तर जास्तीत जास्त रेडिएशन इट लाईज इन द इन्फ्रारेड रिजन. मॅक्झिमम इन्फ्रारेड रिजन मधून थर्मल एनर्जी बाहेर पडते. बरोबर आहे का? हो हे सर्व पाठ करायचंय हा हो 3 मार्काला. बघा जरा 3 मार्काला क्वेश्चन आहे. तुम्हाला काय काय 3 नाही 4 मार्काला खरं तर हे विचारतात. मोठा आहे 3 किंवा 4 मार्काला विचारू शकतात हा. डिपेंड करतंय काय काय लिहायचं. बघा 2 ग्राफ काढायचे, ही व्याख्या लिहायची आहे आणि हे कॅरेक्टरिस्टिक्स ऑब्झर्वेशन फ्रॉम एक्सपेरिमेंटल कर्व्ह. कर्व्ह म्हणजे हेच हे कर्व्ह ग्राफ. शेवटी हे काय लिहिलं नाही तरी चालतंय, बघा एक्स्ट्रा माहिती आहे. काय सांगतंय हे? द ऑब्झर्वेशन शो दॅट डिस्ट्रीब्युशन ऑफ एनर्जी डिपेंड्स ऑन टेम्परेचर. हो, डिस्ट्रीब्युशन ऑफ एनर्जी कशावर डिपेंड करत आहे? टेम्परेचरवर. टेम्परेचर बदललं की कर्व बदलायला. बरोबर का? हो सर. हा इट डज नॉट डिपेंड ऑन द मटेरियल ऑफ द बॉडी. तिसरं, पुढे हे एक महत्वाचं आहे. क्लासिकल थेरीज म्हणजे जुन्या थेरीज, जसं की रेलिकची थेरी, वेनची थेरी, जीन्स लॉ, दे फेल टू एक्सप्लेन द कम्प्लीट कर्व. ह्या कर्वची एक्सप्लेनेशन जुन्या थेरीजला देता आलं नाही. मग मॉडर्न थेरी प्लँकची थेरी आली आणि प्लँकच्या क्वांटम थेरीनं सक्सेसफुली पूर्णपणे क्वांटायझेशन ऑफ एनर्जी कन्सेप्ट टाकून ह्या ग्राफला एक्सप्लेन करा. ठीक आहे? जुन्या थेरीला हे कर्व एक्सप्लेन करता आलं नाही. नवीन थेरी म्हणजे कुणाच्या थेरी? प्लँक थेरीने एक्सप्लेन केली. एवढंच सांगा. मी हे नाही लिहिलं तरी चालतंय प्रश्नाच्या उत्तरामध्ये. हे महत्वाचं आहे वरचं. ठीक आहे का? दिस इज इम्पॉर्टंट. कळाले का बाळांनो एवढं? हो हो सर. हम्म. तो हे झालं ब्लॅक बॉडी रेडिएशन. पुढे काय म्हणले? स्टेट द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ ब्लॅक बॉडी रेडिएशन. हे सोपं आहे. स्टेट द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ ब्लॅक बॉडी रेडिएशन. आताच आपण बघितलं. हे बघा, हे थोडक्यात असं होतं. इथं एखादी वेव्हलेंथ आहे, त्या वेव्हलेंथला करस्पॉन्डिंग जी काय रेडिएशन पॉवर आहे तिला म्हणतात त्या वेव्हलेंथची रेडिएशन, किंवा आर लॅम्बडा म्हणतो आपण त्याला. काय म्हणतो? आर लॅम्बडा. त्या त्या आर लॅम्बडा. वेव्हलेंथची एनर्जी, एकूण एनर्जी त्या वेव्हलेंथवर किती आहे. तर काय म्हणतंय? इमिसिव्ह पॉवर आर लॅम्बडा फॉर एव्हरी वेव्हलेंथ इन्क्रीजेस विथ इन्क्रीज इन टेम्परेचर. टेम्परेचर वाढलं की इमिशन पॉवर वाढते. बरोबर आहे का? हम्म. बरोबर का रे? हो सर. हो हो इच कर्व हॅज मॅक्झिमम ऍट स्पेसिफिक वेव्हलेंथ. हो, हे मॅक्झिमम व्हॅल्यू आहे इथं. आणि ते जिथं रेडिएशन मॅक्झिमम आहे त्या वेव्हलेंथला लॅम्बडा मॅक्स म्हणतात. बस एवढंच. ऍट स्पेसिफिक वेव्हलेंथ लॅम्बडा एम, एम म्हणा किंवा मॅक्स म्हणा. बरोबर का? ऑलरेडी झालंय आपलं. हम्म. आणि हे पण झालंय. लॅम्बडा एम शिफ्ट टुवर्ड्स शॉर्टर वेव्हलेंथ. हे पण झालंय आपलं. हे डबल आला प्रश्न खरं तर. शॉर्ट मध्ये हे लिहायचं आहे. टेम्परेचर वाढलं की लॅम्बडा एम कुणीकडे जाते? लेफ्ट कडे जाते का राईट कडे? एक लेफ्ट कडे मग काही नाही. हे तेच 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 डबल आहे. वरचाच प्रश्न पुन्हा आहे. हम्म. त्याच्यानंतर हे पुढचे 2 वाक्य तर मनानच लिहिले, तर हे 2 वाक्य नंतर कळतील तुम्हाला. हे 2 वाक्य आता थोड्या वेळात कळतील. हे 2 वाक्य कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ ब्लॅक बॉडी रेडिएशन मध्ये. हे चौथं वाक्य जरा बघा. चौथं वाक्य काय म्हणते बघा. सॉरी, आता हे क्वेश्चन नंबर 60 बघा. स्टेट वेन्स डिस्प्लेसमेंट लॉ. वेन्स डिस्प्लेसमेंट लॉ. बेसिकली वेन्स डिस्प्लेसमेंट लॉ काय आहे त्याचा आधी मॅथमॅटिकल लिहितो बघा. लॅम्बडा एम इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू टेम्परेचर. बघा बरं, मॅथमॅटिकली कळला का रे लॉ पहिल्यांदा? हम्म. हो कळलं सर. मग ह्याला इंग्लिश मध्ये कसं लिहिणार बाळांनो? स्टेटमेंट कसं लिहिणार?